तर मित्रांनो, ह्या गाडीमध्ये एकच प्रॉब्लेम आहे, जो की LED थ्रोचा. तर त्यासाठी आज आपण ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करणार आहे प्रोजेक्टर, फॉग लॅम्प्स. आणि तुम्हाला असं वाटेल की ह्यामध्ये LED आपण टाकू शकतो, तर LED या गाडीमध्ये इन्स्टॉल करता येत नाही, कारण ह्या गाडीचे हेडलाईट्स पूर्ण पॅक आहेत. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला पार्किंगमध्ये जाऊन दाखवतो ह्या गाडीचा थ्रो कसा आहे. तर आता आपण पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि आता हेडलाईट आपल्या गाडीचे ऑन आहेत आणि तुम्ही बघा त्याचा थ्रो किती आहे. इथे तरी थ्रो दिसतोय, पण हायवेला अजिबात याचा थ्रो पडत नाही. समोरच्या गाडीची लाईट आपल्या डोळ्यामध्ये जाते, ह्या गाडीमध्ये एक तेवढाच. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या गाडीचे हेडलाईट्स ऑन आहेत, पण अजिबात थ्रो नाही. आता आपण पार्किंगमध्ये आलेलो आहे तरी एवढा थ्रो असा वाटत नाहीये. त्यासाठी आपल्याकडे एकच सोल्युशन आहे, आपण याच्यामध्ये प्रोजेक्टर फॉग लॅम्प इन्स्टॉल करू शकतो, कारण ह्या गाडीमध्ये LED बल्ब्स टाकायला ऑप्शन नाहीये. तर बघूयात आता आपण कशा प्रकारे प्रोजेक्टर इन्स्टॉल करतो, कारण ह्या गाडीमध्ये कंपनीचं असं कोणतं ब्रॅकेट येत नाही इन्स्टॉल करण्यासाठी. आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, एक ब्ल्यू झोनचा आणि एक IPSचा. आपण ब्ल्यू झोनचा सिलेक्ट करत आहे आणि हे त्यासाठी ब्रॅकेट लागतील आणि एक वायरिंग किट लागेल. हा बायफोकल आहे, 220 वॉट आणि ट्राय कलरमध्ये. हा पण हा याच्यासाठी हा बेस्ट आहे, हा टाकत आहे आपण. आणि अक्षय फिटर आहे आणि लागत IPSचे पण दाखवतो तुम्हाला. IPS एवढा प्रीमियम नाही, पण एक बजेटच्या हिशोबामध्ये ठीक आहेत. तुम्हाला इन्स्टॉलेशन कापून घ्यायला लागतील आपल्याला. हे कट केल्यावरती मग त्याच्यामध्ये हे वाले ब्रॅकेट बसतील. आता इन्स्टॉल झालेले आहेत, तुम्ही बघा दोन्ही साईडचे ब्रॅकेट इन्स्टॉल झाले. आता फक्त आपल्याला त्याच्यामध्ये प्रोजेक्टर लावायची. मेन गोष्ट हेच सगळ्यात महत्त्वाचं काम होतं, ब्रॅकेट. कारण याच्यामध्ये असा ऑप्शन नसतो फॉग लाईट लावायला, आपल्याला एक्स्ट्रा ब्रॅकेट लावून करायला लागते फिटिंग. आपल्या गाडीमध्ये फॉग लॅम्प इन्स्टॉल झालेले आहेत आणि आपण कोणती वायरिंग कट केलेली नाही. आपण एक वायरिंग किट टाकलेलं आहे गाडीमध्ये आणि त्यावरती कनेक्शन दिलेलं आहे बॅटरीला डायरेक्ट. आणि असं काय वाटत नाही, एक वेगळंच कंपनी फिटिंगसारखी एकदम प्रॉपर फिटिंग झाली आपल्या गाडीमध्ये. आणि आता मी पार्किंगमध्ये जाऊन तुम्हाला चेक करून दाखवतो तुम्हाला. त्यासाठी आपण चाललेलो पार्किंगमध्ये, अंडरग्राऊंड पार्किंग आहे, तिथे प्रॉपर समजेल आपल्याला. आणि आपल्या सोबत पार्किंगमध्ये आलेलो आहे, तुम्हाला एकदा चालू करून थ्रो दाखवतो त्याचा. गाडी कुठली आहे आला मागे येऊ दे ना. हे बघा थ्रो तुम्हाला आता दिसत आहे, एवढा थ्रो पण नव्हता या लाईटीचा. आणि हा ट्राय कलर प्रोजेक्टर आहे, त्यामुळं एक थ्रो अजिबात काहीच नाही. हेडलाईट अप्पर डिपर चालू असताना पण काहीच थ्रो नाही. आता तुम्हाला प्रोजेक्टर चालू करून दाखवतो. प्रोजेक्टर चालू कर. प्रोजेक्टरचा थ्रो आणि येल्लो वॉर्म व्हाईट आहे, मध्ये ट्राय कलर आहे प्रोजेक्टर. आणि हेडलाईट चालू असताना आता हेडलाईट पण चालू कर. हेडलाईट चालू करून दाखवतो तुम्हाला किती थ्रो. हेडलाईट असं वाटतं हेडलाईटचा का हेच नाही आहे, एकदम प्रॉपर थ्रो आहे आणि फिटिंग पण एकदम प्रॉपर आहे. बघू शकता, असं वाटत नाही काय असं एक्स्ट्रा काहीतरी लावलेलं आहे, एकदम प्रॉपर फिटिंग आहे. तर मित्रांनो, हे ब्लू झोनचे 220 वॉटचे आपण प्रोजेक्टर इन्स्टॉल केलेले आहेत बायफोकल. आपण अप्पर डिपर चालू केलेला नाही आहे, कारण त्याच्यासाठी आपल्याला कपलरमध्ये वायर टाकायला लागली असती आणि आपण हे विदाऊट वायर कटिंग करता केलेले आहेत.